तेच कर तू, तेवढंच करत बस. मी बसते मस्त सारंगच्या मिठीत. भीती वाटली. तसंही इथे थोडेच दिवस आहेस तू अजून. पण जितके दिवस आहेस तितके दिवस घाबरत घाबरत जग हा तू. आणि तुझे दिवस मोजायला सुरू कर आता. फार विश्वास आहे ना सारंगवर तुझा? सारंग सरांचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी विश्वास वाटतो मला. आणि जो माणूस आपलं कर्तव्य पाळायचं म्हणून स्वतःच्या आईच्या विरोधात जाऊन मला या घरात जागा देऊ शकतो, माझ्याशी सन्मानाने वागू शकतो ना, त्याच्यावर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाहीस मी. आणि हाच विश्वास मी जर तोडला तर बघा, डेंजर आहे मी. सुंदर आहे, तरुण आहे, तुझ्या माझ्या सारंगला अशी पट्टीत घेऊ शकते. जसं पहिल्या भेटीत केलं होतं ना, अगदी तसंच. तरीही तुला त्याच्यावर विश्वास आहे? हो आहे. त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर, ते तुझ्या जाळ्यात फसणारच नाहीत. विठ्ठलाने माझं आयुष्य त्यांच्यासोबत जोडलंय ना, म्हणजे नक्कीच त्यांनी काहीतरी लिहिलं असणार. बाप रे, आदर्श नारी अँड ऑल दॅट हा. अगं, स्त्रीच्या मोहात पडणार नाही तो पुरुष कसला. साक्षात विश्वामित्राची तपस्या एका अप्सरेने मोडली होती, माहिती आहे ना तुला? मग सारंग काय आहे? एकदा का मी माझं मोहिनी अस्त्र त्यावर पाडलं ना की तो पाघळणारच. तो मला नाकारूच शकत नाही. आता जर मी तुला सांगितलं की तू हे कर, हे करू नकोस, तर तू माझं ऐकणार आहेस? प्रश्नच येत नाही तुझा ऐकण्याचा. मग तुला हवं ते कर, कारण माझा माझ्या विठुरायावर आणि माझ्या सारंग सरांवर पूर्ण विश्वास आहे.